आलेत माझ्याकडे म्हणे. अर्धे नाही, आपल्या जवळपास 1.5 आहेत तयार. मी तेच म्हणाले, मग त्यांना म्हणता येतं ना का हो माझ्याकडे झाली जमा म्हणून. बरं बरं, 1.5 आहेत माझ्याकडे तयार. समजा काय 9 9:30 वाजेपर्यंत येतो माझा भाऊ. हॅलो हॅलो, हा ताई बोला ना. झालं का जेवण? हो झालं. तेच म्हटलं लय वेळ होते ऑफिसला म्हणून लावला नाही मग. बाई लय उशीर झाला हो, 6:30 वाजले मला ऑफिसला. तास आज कसं काय एवढा वेळ? ते उद्या आक्षेपवाल्याला बोलवलं ना. असं का? 25 लोकांना कॉल केला आणि आता फ्री झाले बघा मी. आता 25 लोक म्हणल्याच्या नंतर आक्षेपवाले 25 आणि 1 नंबरवाले 25 आणि 50 लोकांना कॉन्टॅक्ट झाला. असं का? हो ना. म्हणजे ते 1 नंबर वाल्यांना ते काही राहिलेली उद्या बोलवायला नाही बरेच आहेत ना आणखी. पण उद्या तेवढं आटपून टाकायचं, मग शुक्रवारी बघू काय आहे त्यांची ऑर्डर. साहेब जातील नागपूरला. ऑर्डर 5 तारखेला काढणार आहे का? हो ना. ऑर्डर मग 5 तारखेला काढणार आहे. बोलले बरं का मी सरांना. काय म्हणले? नाही ना, त्याच्या कमी नाहीच म्हणाले ते. कारण की ते आणखीन बी तिचा आलता कॉल. हा, आला होता का? उद्या येऊन भेटा म्हणा. बरं बरं. तरी पण हा, सरांना एक वेळ जर भेटले लवकर यावं लागेल, कारण की नंतर इतका गर्दा होणार आहे. सर किती वाजता येते? 10 वाजेपर्यंत. सर तिथंच राहते. हो का? पण ऑफिसला किती वाजता येते? 9:30 10ला. बरं, मी 10 वाजता येते बरोबर. हा, लवकर जर आल्या ना तर बोलणं होईल. ऑफिसलाच का? ऑफिसलाच. नाहीच म्हणले का सर? नाही ना. या आपण बोलू त्यांना. तुम्ही बोलले नाही का मग काही? बोलले मी म्हणलं सर त्यांची परिस्थिती म्हणे उग माझं हे आहे म्हणून मी मनावर घेतलं म्हणे. हा ना, ते बरोबर आहे. पण थोडस उद्या रिक्वेस्ट करून बघा ना तुम्ही ताई. नाही तर त्यांना काय म्हणा आता एवढं घ्या, नंतर मी करतो म्हणा. त्यांना वाटून किंवा मुद्दाम टाळायला लागले असं वाटू नये त्यांना. हो, असं मी एक हे. हा ना, असं म्हणजे मला काय वाटतं, मी एकदम सरळ मनानं बोलतो. पण तसं ऐका ना, तसं ते एखाद्या वेळेस मानतील. असे 2-3 जण आहेत ते तसे थांबलेले. तसं तुम्ही म्हणा माझ्याचं आता एवढं झालं म्हणा, मी नंतर आणखीन करेल म्हणा. मग नंतर तर तुम्ही आम्ही तर तुमच्याच हातात आहेत ना म्हणा. हा ना. असं त्यांच्याकडून फक्त सवलत घ्या. बरं. मग काय म्हणते काय नाही, नंतर मग आक्षेप तर आपण वाढवलं ना तुमचं, नंतर त्याच्यात घेतलेलं आहे. असं आहे का? म्हणजे उद्या घ्यायचं नाही घेतलेलं का? उद्या नाही, उद्या 25 लोकांना बोलवलेलं आहे. असं आहे का? बरं. नागपूर तुम्ही लवकर या. लवकर आले ना तर मग बोलणं होईल बघा सरांची. नाही तर मग तर गडबडीत असल्यावर तर बोलणंच होत नाही. बरोबर. मी एक म्हणजे आता सकाळी भाऊ 9 9:30 वाजेपर्यंत येईल म्हणा. तसं दुसऱ्या बीडला पाठवलेलं आहे मी त्याला, काही पैसे आणायला. मग आता एकदम नव्हते सगळे. हा, सगळे नव्हते जवळ तर माझ्याकडं. काय होणार आहे ऐका ना, तुम्ही हो बी जर म्हणले ना तर ते काय म्हणणार आहेत, मॅडमकडे जमा करा. हा ना. माझ्याकडे जमा करा असं म्हणणार आहे. हो ना. हा, तर मग तुमच्या जेवढे हो म्हणून फक्त त्यांचं कमी जास्त काय होतं तुम्ही एकदा समक्ष बोला. हा. आणि मग तुम्हाला 2-3 दिवसाची सवलत राहील ना. हो ना. तुम्ही जमा करू शकता. त्यांनी म्हणले बी तुम्ही म्हणेल हो त्यांनी माझ्याकडे केले जमा, तुमच्यासाठी मी खोटं बोलन त्यांना. बरं. कारण की ते नाही घेणार, ते डायरेक्ट म्हणणार यांच्याकडे जमा करा म्हणून. मग कमीचं काही मी बोलू का नको उद्या सरांना? काही बोला ना, बोलूच तर बघा ना, जर झालं तर बरंच आहे. तुम्ही बोलला नाही का आज? मी बोलले ना. नाहीच म्हणू लागले का? नाही ना, ते म्हणे आपण एक करायलो म्हणे, ते फक्त त्या बाईचे चिडले म्हणून करायले ते. हा ना. बाकी काय नाही. बरं ठीक आहे, मी एक वेळेस त्यांना म्हणून बघतो बाबा, म्हणजे विनंती करतो त्यांच्या मनात. विनंती करून बघा. म्हणजे मी इतके कमी करा असं म्हणत नाही. मी म्हणतो की बाबा तुमच्याच मनानं काय. हा, त्याच्यात तुम्हाला काय कमी करताय तुमच्या मनानुसार काहीतरी करा. हा, बस असं एवढंच बोला फक्त. हा, आणि मग बाकीचे मी सगळे जमा करतो मॅडम. हा, आणि म्हणा मग कुठं जमा करू, फक्त एवढं ते कुठंच म्हणते मॅडमकडे. मग तुमच्याकडे कमी बी असले तुम्ही 2-3 दिवसामध्ये करू शकता ना मग. हो ना. तुम्ही अर्धे दिले तुम्ही म्हणेल हो सर त्यांचे आलेत माझ्याकडे म्हणून. अर्धे नाही, आपल्या जवळपास 1.5 आहेत तयार. मी तेच म्हणाले, मग त्यांना म्हणता येतं ना का हो माझ्याकडे झाली जमा म्हणून. बरं. 1.5 आहेत माझ्याकडे तयार. समजा काय 9 9:30 वाजेपर्यंत येतो माझा भाऊ. चालेल काय हरकत नाही.
काय ठेवू अडचण ना नाही. भाऊ मग? हो हो म्हणजे उद्या ऐक ते आक्षेपवाल्याला म्हणजे आपलं गाव घेतलं नाही का मग त्याच्यात? काय म्हणलास? उद्याच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपलं गाव घेतलं नाही का आक्षेपमध्ये? नाही 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 घेतलं. मुद्दा म्हणून मागं ठेवलं ना. आणि नागपूरला सर ते तिकडं राहतात का ते सर? आक्षेपला तुम्हाला लगेच आता बघा उद्या हे झालं का उद्या काय गुरुवार आहे ना. हा हा तर मग शुक्रवारी ते काही ऑर्डर काढते ना, शुक्रवारी संध्याकाळी जाणार ते. म्हणजे नागपूर त्यांचं गाव आहे का तिकडं? नागपूर गाव आहे ना त्यांचं, मग तेच सोमवारी येते. बर बर. हा शनिवार रविवार समजा मध्ये राहते ना तिकडं. हो बर बर. मग सोमवारी बोलवते ना का बाकीच्यांना? हा सोमवारी मंगळवारी लगेच काढणार आहेत पटापट ते. हा म्हणजे ह्यांच्या आता बाकीच्यांची ऑर्डर 5ला निघणार. हा बर चालते. उद्या येते मग. हो या ठीक आहे. ठेवू का? ठेवू का? शिंदे बालिका मुरलीधर, माझ्या गावाचे नाव आहे लिंबी. आणि माझी अशी तक्रार आहे की मी माझे कास्ट सर्टिफिकेटचे मार्क दिलेले नाहीत. 26 तारखेचं कास्ट असल्यामुळे ते म्हटले की तुमच्या कास्ट सर्टिफिकेटची तारीख संपलेली आहे, तरी मी ते मान्य करू शकत नाही. मग हे म्हटल्यानंतर यानंतर आम्ही घरी गेलो तर आम्हाला बुशरा पटेल यांचा फोन आला आणि त्यांनी आम्हाला असे सांगितले की सरांनी 2 लाख रुपयाची मागणी केली आहे, तरी आमची परिस्थिती नसल्यामुळं मी 2 लाख रुपये त्यांना देऊ शकले नाही, म्हणून त्यांनी समोरच्याला ऑर्डर दिली. तरी माझं असं म्हणणं आहे की बुशरा पटेल व सिडपीओ यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही इथं उपस्थित 5 महिला व 5 पुरुष आहेत. तर 5 पैकी 3 1 ते 1.5 वर्षाची मुलं आहेत आणि त्यांना जवळपास रात्रभर मच्छरांनी त्रास दिल्यामुळं ते झोपले नाहीत आणि आज काही 1 ते 2 मुलांना ताप आलेला आहे. आमच्या अशा मागण्या आहेत की ताबडतोब तातडीने आमच्यावर आमची मूळ कागदपत्र आणि त्यांची पण मूळ कागदपत्र तपासून आम्हाला आज ते उद्यापर्यंत योग्य तो निर्णय द्यावा. माझं नाव नितीन तौर. माझ्या समोरच्या व्यक्तीचे खोटे डॉक्युमेंट्स असतानाही मी सिद्ध करून दाखवलो, डॉक्युमेंटरी सिद्ध करून दाखवलेलं असतानाही त्या समोरची व्यक्तीला पात्रता दिली व तिला ऑर्डर देण्यात आली. जी आमची सुनावणी घेतली होती, सुनावणीमध्ये निदर्शनात आले CDPOच्या इथलच्या की हा खोटा डॉक्युमेंट्स आहे, तरी पण त्यांना ऑर्डर दिली. तितकंच नाही तर परत असेच काही गोष्टी आहेत की त्यांना आमच्यासोबत देवाणघेवाणच्या सुद्धा गोष्टी केलेल्या आहेत, पैसे सुद्धा मागणी केलेली आहे, ती आमच्याच्यानं पूर्तता नाही झाली त्यांना. म्हणून आमच्या रागाच्या भरामध्ये समोरच्याकडून शिल्लकचे पैसे घेऊन त्यांना पैसे घेतल्याच्या नंतर त्यांना समोरच्याला ऑर्डर देण्यात आलेले आहे. खोटे डॉक्युमेंट्स असताना सुद्धा त्यांना पात्र करण्यात आलेले. आज आमचा दुसरा दिवस आहे, परंतु आम्हाला खूप वाईट वाटतंय की इतके लहान लहान लेकरं घेऊन ह्या महिला बसल्यात. त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. मच्छरानं सारखं लेकरांना सुद्धा फोडलंय आणि आम्हाला सुद्धा फोडलंय. नुसतं रक्त, अगोदर या शिडीपिऊन रक्त पिलंय आमचं, आज आता हे मच्छर पेत आहे. एवढाच फरक आहे बस. लेकरांच्या तब्येती बिघडल्यात, महिलांच्या तब्येत बिघडायची वेळ आलेली आहे.